सांगली जिल्हा बँकेची 11 रोजी वार्षिक सभा शेतकऱ्यांसाठी OTS योजनेच्या मुदतवाढीचा प्रस्ताव. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सन 2025 या आर्थिक वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजता धनंजय गार्डन येथे होणार आहे. या सभेत बँकेच्या थकबाकीदार शेतकरी संस्थांच्या OTS योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सभासदांसमोर ठेवण्यात येणार आहे. बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सदरची वार्षिक सभा होणार आहे. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची ही शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. बँकेची निवडणूक नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे. यासाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बँकेच्या सभासद संस्थांकडून मतदान प्रतिनिधींचे ठराव मागवण्यात आलेले आहेत. सदरचे ठराव विभागीय सह निबंधकांकडे सादर होणार आहेत आणि यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. दरम्यान बँकेत आता वार्षिक सर्वसाधारण सभेची तयारी जोरदार सुरू आहे. बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर 5 वर्षापूर्वी जिल्हा बँकेची वार्षिक सभा बँकेच्या छोट्या सभागृहात न घेता ती बाहेर मोठ्या कार्यालयात घेण्याची परंपरा सुरू केली. त्यामुळे बँकेच्या वार्षिक सभेला गेली 4 वर्ष हजारो शेतकरी व सभासद उपस्थित राहत आहेत. यंदा 5वे वर्ष आहे. या सभेत बँकेने थकबाकीदार शेतकरी आणि संस्थांसाठी सुरू केलेल्या OTS योजनेला मुदतवाढ देण्यासह विविध प्रस्ताव सभासदांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.